भारतीय जनता पार्टीचेच नगरसेवक सनी निंभण यांनी या फ्लायओव्हरचं उद्घाटन झालं त्याच्या कामावरून PMRDAच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। त्या स्वर्गीय अजितदादा पवार यांचे नाव या उड्डाणपुलाला देण्यात येणार आहे हा केवढा विरोधाभास आहे अशी खोचक टीका PMRDAच्या कार्यपद्धतीवर सनी निंभण यांनी केलेली आहे। पुणेकरांच्या भल्यासाठी त्यांनी 20-25 वर्षाचा विचार करून आणि वाहतूक कोंडी कमी व्हावी यासाठी हा डबल डेकर फ्लायओव्हर साकारण्याचा निर्णय झाला। पुण्यातील विद्यापीठ चौक या ठिकाणचा डबल डेकर फ्लायओव्हरचं उद्घाटन बाणेर रॅम्पचं उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 2 दिवसापूर्वी झालं आणि त्यानंतर भारतीय जनता पार्टीचेच नगरसेवक सनी निंभण यांनी या फ्लायओव्हरचं उद्घाटन झालं त्याच्या कामावरून PMRDAच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। नुसतं प्रश्नचिन्ह असंच त्यांनी उपस्थित केलं नाही तर त्यासाठी त्यांनी काही फोटो आपल्या सोशल मीडियावर फेसबुकवर त्यांनी शेअर केलेत आणि त्यामध्ये PMRDAची किती स्पष्ट चूक आहे ही त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते। सनी निंभण त्यांच्या पोस्टमध्ये असं म्हणतात की पुणे विद्यापीठ चौकात PMRDA मार्फत साकारण्यात येत असलेल्या डबल डेकर फ्लायओव्हरच्या बाणेर रॅम्पचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं। त्यानंतर सुनेत्रा पवार देखील या उद्घाटनाला उपस्थित होत्या। याच पुलाचे वास्तव दाखवणारा हा फोटो आहे। याची ओळख परफेक्शनिस्ट अशी होती। प्रत्येक कामात बारकाईने लक्ष घालून ते काम फ्लॉलेस करण्याकडे त्यांचा भर असायचा। त्या स्वर्गीय अजितदादा पवार यांचे नाव या उड्डाणपुलाला देण्यात येणार आहे हा केवढा विरोधाभास आहे अशी खोचक टीका PMRDAच्या कार्यपद्धतीवर सनी निंभण यांनी केलेली आहे। पुढे सनी निंभण आपल्या पोस्टमध्ये असं म्हणतात, याच जागेवर आधी एक उड्डाणपूल होता तो चुकीचा होता आणि त्यामुळेच तो पाडण्यात आला आणि हे धाडस मुख्यमंत्री आणि अजित पवार यांनी केलं। मात्र पुणेकरांच्या भल्यासाठी त्यांनी 20-25 वर्षाचा विचार करून आणि वाहतूक कोंडी कमी व्हावी यासाठी हा डबल डेकर फ्लायओव्हर साकारण्याचा निर्णय झाला। त्यात असे स्ट्रक्चरल डिफेक्ट्स ठेवून घाईघाईने उद्घाटन करण्याचा घाट कशासाठी असा प्रश्न सनी निंभण यांनी उपस्थित केलेला आहे। यामध्ये सनी निंभण असं म्हणतात की जे सरळ सामान्य नागरिकांना दिसेल अशी चूक PMRDAने केलेली आहे आणि आपल्याला जे पाहायला मिळतंय तर तो ब्रिज आहे तो इथे टेकायला पाहिजेत की नाही टेकायला पाहिजेत हा प्रश्न मी प्रेक्षकांवर ठेवतो की हे या ठिकाणी आपल्याला चूक दिसते PMRDAची की सनी निंभण उगाच काहीतरी आरोप करतात। हे आता पुणेकरांनी ठरवायचं आहे, जे या ठिकाणावरून प्रवास करतात त्या नागरिकांनी ठरवायचं आहे। आणि सनी निंभणचं खरंच कौतुक केलं पाहिजेत। सत्ताधारी पक्षाचे ते नगरसेवक आहेत आणि असं असून सुद्धा चुकीला चूक म्हणणं हे लोकप्रतिनिधीचं काम असतं आणि सनी निंभण यांनी ते काम केलेलं आहे आणि लाखो हजारो प्रवासी या ब्रिजवरून प्रवास करतात। त्यांच्याशी जीवाशी हा जो खेळ चाललाय तो खेळ होऊ नये यासाठी लोकप्रतिनिधींनी यावर आवाज उठवला पाहिजे। तेच नेमकं काम सनी निंभणनी केलंय। आता यावर PMRDAचं काय स्टँड असणार आहे, काय स्पष्टीकरण असणार आहे? सनी निंभण असंही म्हणाले की या ब्रिजचं उद्घाटन करण्याची घाई कशासाठी केली? आता हा जो काही ब्रिज आहे एवढा मोठा आपल्याला ब्रिज दिसतोय याचं ऑडिट झालं पाहिजे, याची तपासणी केली पाहिजे असं सनी निंभण आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणतात। त्यांची प्रतिक्रिया देखील तुम्हाला दाखवण्याचा आमचा प्रयत्न असेल। मात्र जाता जाता एक नजर या ब्रिजकडे आणि जी झालेली चुकी आहे त्याकडे आपण बघा आणि आपण ठरवा की खरंच पुण्याच्या अतिशय मोक्याच्या ठिकाणी असलेला हा डबल डेकर फ्लायओव्हर हा चुकीचा आहे की बरोबर आहे आणि एवढी घाई उद्घाटनासाठी करणं गरजेचं होतं का याचा उत्तर आता PMRDAला द्यायचं आहे। विष्णू सानप, लेट्सअप मराठी, पुणे।